हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक छोटासा आपण म्हणू शकतो की संसार चालवण्यासाठी आपल्या किचनमध्ये आपल्याला उपयोगी असणारे भांडे आणि किंवा मला माझ्या किचनमध्ये कोणकोणते भांडे खूप सारे उपयोगाचे आहे। तर असे काही भांडे असतात की जे आपण हाऊस म्हणून शौक म्हणून घेत असतो, पण किचनमध्ये सगळ्यात उपयोगाचे जे आपल्याला भांडे लागतात तर ते भांडे कोणकोणते आहे की ज्या विना आपला किचन अजिबातही वर्क करू शकत नाही। तर त्यामध्ये पहिले आहे पातेले। पातेले हे कुठलीही गोष्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागतात, मग जर्मेनियमचे असो किंवा हे स्टीलचे पातेले झाले। त्यानंतर कढई असते, कढईमध्ये आपल्याला भाजीची फोडणी देण्यासाठी, तसेच पातेल्यांमध्ये सुद्धा आपल्याला भाजीची फोडणी द्यावी लागते। त्यानंतर स्टीलच्या पातेल्यांमध्ये आपण दूध किंवा दुधाचे जे पदार्थ असतो ते साठवतो किंवा त्याचे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे किटली। तर यामध्ये तेल आपण साठवू शकतो आणि दुसरं म्हणजे एक छोटीशी जी तेलाची बरणी असते की जिच्यामध्ये आपण चपात्या करत असताना चपातीच्या उंड्याला तेल लावण्यासाठी तिचा उपयोग होतो, किंवा शॉर्टमध्ये आपल्याला जर समजा भाजी टाकायची असेल तर त्याचा खूप सारा उपयोग होत असतो। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चपात्या करतो किंवा आपल्याला धिरडे, घावन किंवा काहीही अंडापोळी झाली करायची जर असेल, ऑमलेट, तर त्यासाठी तव्याचा उपयोग होत असतो। तवा हा खूप उपयोगी पडतो। त्यानंतर ह्या अशा छोट्याशा प्लेट असतात की ज्याच्यामध्ये आपण डिरेक्टली जेवायला घेऊ शकतो आणि ह्या टोक्याच्या प्लेट खूप साऱ्या उपयोगाच्या आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण भाजी घेतली तर ॲट अ टाईम भाजी आणि भात दोन्ही घेऊन आणि चपाती दुसऱ्या याच्यात घेऊन छान मस्तपैकी जेवण करू शकतो। तर आपण अशा मोठ्या प्लेटसुद्धा आपल्याला लागतात, काही वस्तू आणली तर त्या काढून ठेवण्यासाठी सुद्धा या प्लेटचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे जेवताना आपण ह्या मोठ्या प्लेटमध्ये अशी ही छोटीशी प्लेट जर ठेवली तर जेवताना सुद्धा एक व्यवस्थित आपण म्हणू शकतो ना डेकोरेटिव्ह पद्धतीने आपण जेवण देऊ शकतो। ह्या छोट्या प्लेटसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर ही आहे खोबरं किसायची किसणी, किंवा छोटे आपल्याला बटाटा भजी करायचे असेल तर बटाटे किसण्यासाठी सुद्धा ह्या किसणीचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे ही जी किसणी आहे, आपल्याला छोटे जर किसणी करायचे असेल किंवा गाजराचा हलवा वगैरे, दुधी भोपळ्याचा किस करायचा असेल तर त्या किसणीचा उपयोग होत असतो। आणि ही जी आहे सगळ्यात महत्त्वाची चाळणी, पोहे भिजवण्यासाठी, काही भाजी आपल्याला गाळून घ्यायची असेल किंवा काही वाफवायचं असेल तर ही चाळणी आपल्याला खूप सारी उपयोगाची पडत असते। त्यानंतर चाकू हा आपल्याला कुठलीही भाजी कापायची असेल, त्यानंतर चहाची गाळणी, कारण प्रत्येकाला चहा आवडत असतो। त्यानंतर उलटणं झालं किंवा अशा प्रकारची पळी झाली भाजी वाढण्यासाठी, आणि पक्कड, कुठलीही भाजी आपल्याला उतरवायची असेल, गरम भाजी जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर ह्या पकडीचा उपयोग होतो। आणि स्वयंपाकघरामध्ये पकड ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याच महत्त्वाच्या गोष्टींमुळे आपला किचन हा परिपूर्ण होत असतो। त्यानंतर हे छोटे चमचे की जे पोहे खायचे असेल, भेळ खायची असेल किंवा केक वगैरे खायचा असेल तर ह्या छोट्या चमच्यांचा, किंवा आपल्याला मसाला वगैरे जरी काढायचा असला तर ह्या चमच्यांचा खूप सारा उपयोग होत असतो। त्याचप्रमाणे हे सोलनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर काही भाजी गाजर झालं, काकडी झालं तर हे सोलण्यासाठी, बटाटा झाला, ह्या सोलरचा आपल्याला उपयोग होत असतो। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्लास लागतात पाणी पिण्यासाठी। तर ग्लासाशिवाय आपण दुसरं कुठल्याही गोष्टीचा उपयोग करू शकत नाही, कारण ॲट अ टाईम जर आपल्याला पाणी प्यायचं असेल तर ग्लासामध्ये तितकं पाणी मावतं जितकं आपली तहान भागवू शकतो। त्यानंतर चहा पिण्यासाठी आपल्याला कप लागतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे छोट्या प्लेटसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे। त्यानंतर मी एकदा म्हणू शकते तुम्हाला की परातीऐवजी आपण अशी वाटी जर ठेवली तर त्यामध्ये पीठही मळून होतं, किंवा आपल्याला दुसरं काही भाजी वगैरे सामान काढायचं असेल तर ह्या वाटीचा उपयोग होत असतो। आपण ह्या वाटीचा बऱ्यापैकी चांगला उपयोग करू शकतो। फुलपात्र झालं, त्यानंतर छोट्या वाट्या झाल्या, तर ह्या आपल्याला जेवणामध्ये जर काही भाजी वगैरे द्यायची असेल तर ह्या फुलपात्र आणि
वाट्यांचा उपयोग होतो। कोणी कोणी आता हे क्रोकरीमधले सुद्धा वाट्या यूज करायला लागलेले आहेत आणि फुलपात्रामध्ये जुन्या काळी तर चहा वगैरे सुद्धा घ्यायचे। त्यानंतर स्टोरेजसाठी अशा प्रकारचे डबे असलेच पाहिजे की जेणेकरून आपण जो महिन्याचा किराणा भरतो तर तो किराणा व्यवस्थितरित्या आपण अशा डब्यांमध्ये साठवू शकतो। जर आपल्याजवळ स्टीलचे नसेल तर प्लास्टिकच्या डब्यांचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो, पण अशा प्रकारचे डबे आपल्याला हवेत। त्यानंतर कांदा बटाटा ट्रॉली की ज्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, बटाटा ह्या गोष्टी व्यवस्थित स्टोअर करू शकतो। आजकाल फ्रीजला सुद्धा त्याचं स्टोरेज यायला लागलेलं आहे। तर दोघांपैकी एक गोष्ट ही आपल्याजवळ असलीच पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमध्ये जर कुठली गोष्ट आपल्याला हवी असेल तर तो म्हणजे फ्रीज, कारण कुठलीही भाजी खराब होऊ नये किंवा आपला भाजीपाला व्यवस्थित राहावा, कधीकधी कडधान्य किंवा गोळ्या औषधं अशा भरपूर काही गोष्टी स्टोअर करण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला फ्रीजचा उपयोग होत असतो। त्यानंतर आहे मिक्सर। आजकाल आपण काही पाटा वरवंटा वापरत नाही, त्यामुळे मिक्सर हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या किचनमध्ये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस वाचावा, त्यासाठी हा कुकरसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। गरजेप्रमाणे आपण छोटा मोठा कुकर वापरू शकतो, पण आजकाल कुकर ही सुद्धा किचनची एक गरज बनलेली आहे। त्यानंतर एक मोठा असा पिठाचा डबा पाहिजे की जिथे आपण पीठ स्टोअर करू शकतो, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या, कारण पीठ जर खाली सांडलं तर सगळा खराब होतो। त्यासाठी अशा पद्धतीचा मोठा स्टीलचा असो, जर्मेनियमचा असो डबा पाहिजे। आणि दुसरा म्हणजे मसाल्याचा डबा। प्रत्येक वेळी आपण मोठ्या मसाल्याच्या डब्यातून मसाला काढू शकत नाही, त्यासाठी स्टोअर म्हणून असा छोटा मसाल्याचा डबा हा हवाच। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यामुळे आपला किचन अधुरा आहे ती म्हणजे गॅस शेगडी। जिथे गॅस शेगडी असेल तिथे आपला किचन हा परिपूर्ण होतो, कारण हे सगळे भांडे जरी असले आणि गॅस शेगडी जर नसेल तर आपण काहीही शिजवू शकत नाही, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहे।